दरम्यान या सगळ्यानंतर कुणबी नोंदींबद्दल संभ्रम निर्माण झाला। त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही। जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही विधान। लोकांमध्ये नोंदींवरून संभ्रम असल्याचं संजय राऊतांचंही म्हणणं आहे। रायगडला जाऊन शिवरायांचं दर्शन घेणार तर नवीन अधिसूचनेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची जरांगे पाटलांची भूमिका। मराठा आरक्षणावर लोकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत। फसवणूक आणि तोंडाला पानं पुसल्याचं बोललं जातंय, पण मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्हाला बोलायचं नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं। सरकारच्या निर्णयातून मराठा समाजाला काही मिळालं नाही, विनायक राऊतांचा शिंदेंवर आरोप। सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी थांबू नये, विनायक राऊतांचा जरांगेंना हा सल्ला। मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकार लवकर काढू शकलं असतं, पण त्यासाठी जरांगेंना मुंबईला यावं लागलं। मग हे सरकार किती असंवेदनशील, सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। छगन भुजबळांना समस्या असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। भुजबळ पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, स्वाभिमान दाखवून त्यांनी राजीनामा द्यायला हवाय, संजय राऊतांचं भुजबळांना हे आव्हान। प्रत्येक जिल्ह्यात तालुका पातळीवर 11 लोकांची टीम काम करणार। ही टीम नोटीस संदर्भात किंवा नोंदींसंदर्भात शिंदे समितीला मदत करेल आणि यामध्ये मोडी, उर्दू, फारसी भाषेचे अभ्यासक देखील असतील। मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आणि मराठा तरुणांनी आंदोलन कसं करावं हे जरांगे पाटलांनी जगाला दाखवून दिलं। शहाजी बापू पाटलांची मराठा आरक्षणावर ही प्रतिक्रिया।